त्यांनी दिलेलं आहे 10 तारखेचं दिलं असतं ना 10. आज सातारा या ठिकाणी कामगार आयुक्त कार्यालयामध्ये 1 जून 2026 रोजी मी निवेदन दिलं होतं. वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनच्या वतीनं पाटण तालुक्यातील वरेवाडी व मत्रेवाडी या ठिकाणी स्नेहा सिक्युरिटी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडे सिक्युरिटी गार्ड म्हणून जे काही गार्ड्स या ठिकाणी गेले 9 ते 10 वर्ष काम करतायत आणि या गार्डची पूर्णपणे स्नेहा सिक्युरिटीकडून पूर्णपणे गेले 9 ते 10 वर्ष फसवणूक केलेली आहे. त्या सिक्युरिटीनं या गार्ड्सना 9 वर्षापूर्वी फक्त 6,000 मासिक पेमेंट वेतन दिलं जात होतं आणि आज 2026 मध्ये 9,700 रुपये एवढं अतिशय अल्प असं मासिक पेमेंट या कामगारांना दिलं जाते. या ठिकाणी आयुक्त साहेबांकडे आम्ही आमच्या निवेदनामध्ये या कामगारांच्या संदर्भातील 9 ते 10 मागण्या आम्ही मागितल्या होत्या. त्याच्यामध्ये आजचा जो 9,700 रुपये जो पगार आहे तर आमची स्पष्टपणे मागणी होती की सिक्युरिटी बोर्ड प्रमाणे इथल्या कामगारांना वेतन मिळावं. दुसरा विषय असा होता की जो विषय अतिशय गंभीर स्वरूपाचा विषय आहे की ज्या स्नेहा सिक्युरिटीनं गेले 9 ते 10 वर्ष अतिशय अल्प पगार देऊन या ग्रामीण भागातील कामगारांकडून 12 तास ड्युटी करून घेऊन त्यांची जी आर्थिक पिळवणूक केलेली आहे गेले 9 ते 10 वर्ष जो अल्प पगार दिलेला आहे. आमची मागणी दुसरी अशी आहे की गेल्या 9 वर्षापासून ते आजपर्यंत कामगार ऍक्टनुसार सिक्युरिटी बोर्डाच्या नियमानुसार या कामगारांना त्यांच्या जो पगारातील जो मासिक फरक आहे त्या पगारातील फरकाची पूर्ण रक्कम ही स्नेहा सिक्युरिटी सर्व्हिसेस या कंपनीनं त्या कामगारांना द्यावी. तिसरा विषय असा आहे की ही स्नेहा सिक्युरिटी जी आहे ती या कामगारांकडून 12 तास ड्युटी करून घेत आहे. ती 12 तास ड्युटी करून घेत असताना त्यांना फक्त सिक्युरिटी गार्ड्स म्हणूनच काम न देता त्या ठिकाणी 33,000 केवीचा जो लोड असणारं यंत्रण आहे त्या ठिकाणी त्या मशीन चालू आणि बंद करण्याचं काम सुद्धा या सिक्युरिटी गार्ड्स करून घेतलं जात आहे. गेले अनेक वर्षापासून हे सिक्युरिटी गार्ड त्यांना त्यांचा जो पगार आहे मासिक पगार त्या पगाराच्या पेमेंट स्लिप मागतायत. मात्र स्नेहा सिक्युरिटीचे जे वायकर आहेत त्या वायकरनी आजपर्यंत गेल्या 9 ते 10 वर्षांमध्ये त्यांच्या या जिल्ह्यामध्ये जेवढ्या साईट्स चालू आहेत तिथे कुठल्याही सिक्युरिटी गार्ड्सना लिगली कोणतीही पगार स्लिप त्यांनी दिलेली नाही. आमची मागणी होती की त्यांनी ती पगार स्लिप ही त्या गार्ड्सना देण्यात यावी. सिक्युरिटी गार्ड ज्या भागामध्ये जे काम करतायत त्या भागामध्ये चौनेश्वर असेल इथे त्याचबरोबर वरेवाडी मत्रेवाडी या ठिकाणी जो दुर्गम भाग आहे जो डोंगराळ भाग आहे त्या डोंगराळ भागामध्ये जे जंगली शॉपर्स आहेत ही प्राणी मोठ्या प्रमाणामध्ये हे जंगली प्राणी त्या ठिकाणी त्यांचा संचार आहे वावर आहे. या प्राण्यांपासून संरक्षण होण्यासाठी त्यांना कोणतंही साधन या सिक्युरिटी सर्व्हिसेस कडून उपलब्ध करून दिलेलं नाही. स्नेहा सिक्युरिटी आणि या सिक्युरिटीचे जे प्रोप्रायटर आहेत गणेश वायकर आज खरं तर 1 तारखेला आम्ही निवेदन दिलं होतं आणि कामगार आयुक्त कार्यालयातून आम्हाला 8 तारखेला दोन्हीमध्ये समन्वय घडवण्याच्या दृष्टिकोनातून या मागण्यांबाबत चर्चा करण्यासाठी कामगार आयुक्तांनी आज 8 तारखेला या मीटिंगचं आयोजन केलेलं आहे. मात्र ही स्नेहा सिक्युरिटीचं कार्यालय हे जिल्हा परिषद जवळ असताना त्यांना एवढ्या जवळ ठिकाणावर सुद्धा इथं या ठिकाणी येऊशी वाटत नाही. स्नेहा सिक्युरिटीनं जाणीवपूर्वक या कामगारांना डावलण्याचा यांच्यावर वारंवार अन्याय अत्याचार करण्याचा हा प्रयत्न केलेला आहे. सकाळी
काही सिक्युरिटी गार्डला त्यांनी फोनवर सांगितलं की तुमचं 58 वर्ष पूर्ण झालेलं आहे, तुम्ही उद्यापासून कामावर येऊ नये. नक्की हा स्नेहा सिक्युरिटी याचा जो वायकर आहे, हा वायकर नक्की कोणत्या मस्तीत आहे आणि वायकरला नक्की याच्या पाठीमागे कोण आहे? वायकर सारख्या निर्दयी माणसाला सपोर्ट करणारे नक्की कोण आहेत याची सुद्धा सखोल चौकशी होणं गरजेचं आहे. कामगारांच्या न्याय हक्कासाठी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आमचा हा लढा सुरू आहे. कामगारांना न्याय मिळेपर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही लढणार आहोत. मात्र या मीडियाच्या माध्यमातून मी वायकरांना सांगू इच्छितो किंवा वायकरांच्या सोबत त्यांना सपोर्ट करणारी काही जी मंडळी असेल त्यांना मी सांगू इच्छितो की गोर गरीब ही जी लोक आहेत, जे सिक्युरिटी गार्ड्स आहेत, की जे 12-12 तास काम करतायत, जंगल दऱ्यामध्ये काम करतायत, अशा सर्वसामान्य माणसावर अन्याय करू नका. कारण स्नेहा सिक्युरिटीचे जे वायकर आहेत, हे वायकरनं यांच्यावर वारंवार अन्याय केलेला आहे आणि जोपर्यंत त्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचा हा लढा सुरू होणार आहे. आमची एक मागणी आहे की जो वायकर आहे, स्नेहा सिक्युरिटी आणि सर्व्हिसेसचा जो वायकर आहे, या वायकरचं हे लायसन तात्काळ बंद करण्यात यावं. या जिल्ह्यामध्ये जे कामगारांची मिरवणूक होते त्या साईट तात्काळ बंद करण्यात यावेत आणि वायकरला या जिल्ह्यातून जो कामगारांची हॅरेसमेंट करतो त्याला हद्दपार करण्यात यावं. जोपर्यंत तो हद्दपार होत नाही तोपर्यंत आम्ही आमचा हा लढा कायमस्वरूपी लढणार. मी दिगंबर शामराव आवाडे, कंपोस्ट सोर्स सौनेश्वर साईटवर मी गेले 2010 पासून लागले. 2010 ते 2026 काळ हा आमचा एवढा अत्यंत खडतर गेलेला आहे की भरपूर गेलेला. आमच्या मोठा अन्याय झालेला आहे. पगार आम्हाला स्टार्ट पासून 8,000 केला होता. तेव्हापासून 2010 पासून 2017 पासून वायकर साहेब आले, तेव्हापासून आम्हाला 8,200 पेमेंट. त्याच्यानंतर 2026 पर्यंत आमचं 12,300 पेमेंट. आम्हाला सांगितलं होतं त्यांनी एजन्सी येताना की आम्ही दरवर्षी 1,000 रुपयाने पेमेंट वाढतो. त्यात आम्हाला फसवणूक केली. आमची युनियन दुसरी होती, युनियनवाला गायब, सर्वे गायब. आमच्यावर तो अन्याय झाला. त्याच्यानंतर ना आम्ही वंचित बहुजन आघाडी युनियन टाकली आणि त्याच्या माध्यमातून आपण थोडा आम्हाला आता न्याय मिळालेला आहे आणि मिळतोय. इथून पुढे बी मिळतच. तर आमच्यावर वायकर साहेबांनी भरपूर आता हे इथं बोलवायचं, आमच्याकडून लेखी घ्यायची, हे जे प्रकार चालू आहे, त्यांना कामावरून डायरेक्ट सुपरवायझरला फोन करून यांना कामावर येऊन देऊ नका मी सांगितल्याशिवाय असे 4-4, 5-5 महिने गाडीला बसून मोठा अन्याय आहे. आणि हे त्यांची ती जे चाललेलं आहे लोकशाही, ते आम्हाला बंद पाडण्याचं काम आता आम्ही वंचित माध्यमातूनच करणार आहोत आणि करणार. न्याय सिक्युरिटी वरेकर बरोबर या ठिकाणी आम्ही न्याय सिक्युरिटीमध्ये काम करत आहे. किती वर्ष? 10 वर्ष झाली. ते आम्हाला सुविधा कुठे आहे नाही. पेमेंट 9,700 रुपये दिले जाते 12 तास. किती आहे त्याची सुविधा बाकी किती आहे? काय मागणी काय नेमकी? फिलअप नाही आम्हाला. पेमेंट वाढ आम्हाला भेटावी. इथून पाठीमाग फसवणूक झाल्या त्या आम्हाला फरक द्यावा. काय ड्युट्या लावल्या जातात तुम्हाला? नक्की काय तिथली अवस्था आहे? कामाच्या आम्हाला मशीन चालू करावं लागते, रेशीम मारावं लागतं, सर्व्हिस कोड वगैरे टाकावं लागतं. रेडिंग घेतो आम्ही. ज्या हाय मशीन आहेत त्या मशीनवर पण तुम्हाला लावलं जातं असं कळलं जाते? जावं लागतं. जंगली जनावरांपासून तो काय कामगारांना न्याय मिळवण्यासाठी येत्या 10 तारखेला कामगार आयुक्त कार्यालयासमोर वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियनच्या वतीनं या सर्व कामगारांसमवेत आम्ही या ठिकाणी 1 दिवसीय ठिय्या आंदोलन करणार आहोत.